खासदार ॲडव्होकेट गोपाल पाडवी यांच्या पाठपुराव्यामुळे उधना मिरज रेल्वे गाडीला हिरवे झेंडे दाखवून रवाना करण्यात आले। नुकतेच नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि काँग्रेस पक्षाचे नेते ॲडव्होकेट गोपाल पाडवी यांनी उधना नंदुरबार जळगाव पंढरपूर मिरज या रेल्वे मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा केलेला होता। या प्रयत्नांना यश आलेले असून नंदुरबार रेल्वे स्थानकावर या नव्या रेल्वे गाडीचे आगमन झाले। या ऐतिहासिक प्रसंगी खासदार गोपाल पाडवी यांच्या हस्ते रेल्वे चालकाचा सत्कार करून नव्या रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिलावर शाह कादर शाह, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सी.के. पाडवी, दत्तू पवार, पंडित तडवी, देवा बापू चौधरी, रोजगार व स्वयंरोजगार सेलचे प्रदेश सरचिटणीस टी.आर. खान, आप्पा वाघ, संजय सोनवणे, सुमिता वळवी, देविदास वळवी तसेच रेल्वे विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। नव्या रेल्वे मार्गामुळे उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना पंढरपूर आणि मिरज सारख्या प्रमुख धार्मिक आणि व्यापारी ठिकाणी जाणे अधिक सोयीचे होणार आहे। यामुळे स्थानिक नागरिकांच्या प्रवासांच्या सुविधा सुधारतील तसेच आर्थिक घडामोडींनाही चालना मिळेल असा विश्वास या ठिकाणी खासदार गोपाल पाडवी यांनी व्यक्त केला। उधना ते पंढरपूरसाठी एक स्पेशल ट्रेनची मागणी केली होती का वारकरी संप्रदायाचे आणि जे पण नंदुरबारवरून जात असणार आपले समस्त नागरिक त्यांना एक स्पेशल ट्रेनची मागणी होती। तर ते मी पत्र दिलं होतं रेल मंत्र्यांना, त्याचबरोबर GMना दिलं होतं। ते मी आपल्या मागच्या वेळेस सांगितलं की रेल मंत्र्यांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी याच्यावर कारवाई करून लगेच ट्रेन सुरुवात करण्यात आली। त्याबद्दल तर निश्चितपणे मी आभार मानू इच्छितो। आणि आज आम्ही काँग्रेस पक्षातर्फे व सर्व पक्षी कार्यकर्ते एकत्र आलो। आमचे स्पेशल ट्रेनचं जे ग्रीन फ्लॅग होतं ते ग्रीन फ्लॅगला आम्ही हरी झंडी दिली, त्याच्याने ती ट्रेन आज पुढे निघाली। आणि निश्चितपणे सर्व यात्रेकरूंना माझ्याकडून व आमचे महाविकास आघाडी व सर्व मित्रपक्षातून आम्ही शुभेच्छा देतो।